नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर या बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. पुण्यात पानशेत धरणातून आज विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सांडव्यातून 977 क्युसेक्स तर विद्युत गृह निर्मितीद्वारे 600 क्युसेक्स असा एकूण 1577 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात उतरू नये असा इशारा पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील निरगुडे गाव आणि परिसरात काल रात्री पावसाचा जोरदार सरी बरसल्या. काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झालं तर शेतीसाठी पाऊस चांगला असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान केवळ 262.29 मिलीमीटर पाऊस पडला. यातील 144.18 मिलीमीटर पाऊस हा 3 ऑगस्टला एकाच दिवशी बरसला. मात्र इतर 14 दिवसांमध्ये केवळ 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परंतु जुलै महिन्यामध्ये धोधो बरसणारा पाऊस हा ऑगस्टमध्ये आतापर्यंत काही रुसल्याची चिन्ह दिसून आली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. 24 जुलैपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र अद्यापही पाण्याची आवक कायम असल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हा सुंदर निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं ही इटियाडोह प्रकल्पाकडे वळू लागली आहे. रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर आज पहाटे सातारा शहरावरती धुक्याची दाट चादर पसरली. वर निळा आभाळ, जमिनीवर डोंगराची हिरवी शाल आणि त्यामध्ये धुक्याची दाट चादर हे दृश्य मनाला मोहून टाकणारं आहे. साताऱ्यातील येवतेश्वर घाटातून पसरलेली ही धुक्याची चादर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. गोंदिया जिल्ह्यामध्ये नियोजित क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात भाताची रोवणी केली. कृषी विभागानं 1,80,997 हेक्टरवरती भाताची लागवड करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र प्रत्यक्षात 1,82,435 हेक्टरवरती भाताची रोवणी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. कोणतीही सबब न सांगता मुंबईसह राज्यातील रस्ते आणि पूल येत्या 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा. तसंच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे आणि पुलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सादर करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या 2030 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरताना अर्जदारांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय. तांत्रिक कारणांसह कोणती कागदपत्र द्यायची आणि नाही द्यायची असे अनेक प्रश्न अर्जदारांना पडले असून याची उत्तरं देण्यासाठी म्हाडाकडून एका वेबिनारचं आयोजन करण्यात आलंय. याद्वारे अर्जदारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. धारावी पुनर्विकासाला विरोध होत असताना राज्य सरकारच्या वतीनं या पुनर्विकासासाठी आणखी जमीन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे MMRDA, महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या 20 जमिनींचे प्रस्ताव प्रलंबित असताना आता त्यात आणखी 3 जमिनींची भर पडली आहे. या नव्या प्रस्तावामध्ये कांजूर मार्ग इथं कास्टिंग यार्डसाठी आरक्षित असलेली जागा तसंच धारावी पुनर्विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिका व MMRDAच्या जागांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता 2x2च्या गडद लाल रंगाच्या 2,475 नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी 300 बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दाखल होणार आहेत. वाहन चालकाला शिकवणाऱ्या व्यक्तींच्या वाहनावरती लर्निंगचा एल नसेल तर दंड आकारला जाणार आहे. पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांना संबंधित चालक शिकाऊ असल्याची कल्पना मिळावी म्हणून एल लिहिला जातो. पण जर लर्निंगचा एल नसेल तर 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पालघर वाहतूक विभागानं जानेवारी ते जुलै 2024 दरम्यान हेल्मेट न घालता वाहन चालवण्यासंदर्भात 1,195 वाहन चालकांविरोधात केस केल्या असून त्यांना 6,10,500 रुपयांचा दंड ठोठावलाय. आतापर्यंत 164 दुचाकी अपघातामध्ये 131 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाली आहेत. पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशन पासपोर्टसाठी गरजेचं असतं. हे व्हेरिफिकेशन तात्काळसाठी आता 3 दिवसांमध्ये करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पासपोर्ट काढण्यासाठीच्या काही त्रुटी सुद्धा दूर केल्या आहेत. त्यामुळे झटपट पासपोर्ट मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कल्याणपासून कर्जत आणि कसारापर्यंत 15 डब्यांच्या लोकल थांबवता याव्यात म्हणून येथील प्लॅटफॉर्म वाढवण्याच्या कामाला आता सर्व्हे जो आहे तो मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आलाय. या सर्व्हेनुसार प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यामुळे कर्जत कसाऱ्यावरून भरून येणाऱ्या लोकलमधील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. अंधेरीतील पुलाची डागडुजीची करण्यासाठी MMRDAनं स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे या पुलाची स्वतःहून डागडुजी करण्यापलीकडे महानगरपालिकेकडे दुसरा पर्याय नाहीये. त्यामुळे पालिकेनं कामाची तयारी सुरू केली आहे.
खारघर ते बेलापूर सेक्टर 11 सह नेरूळ जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या प्रस्तावित कोस्टल रोडला अखेर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली आहे। यामुळे सिडकोस मोठा दिलासा मिळाला आहे। वसईच्या ग्रामीण भागाला आता मुंबईहून येणाऱ्या घाणीचं ग्रहण लागलं असून आता अंबाडी शिरसाड हा मार्ग तर पारोळा भिवंडी मार्गावरती जागा मालक भरणीसाठी या दूषित कचऱ्याचा वापर करत असल्यानं या भागाला दुर्गंधी पसरू लागली आहे। या दुर्गंधीयुक्त कचऱ्याला आळा घालावा अशी मागणी नागरिक करतायत। शक्तीपीठ मार्ग रद्द करण्याचा लेखी आदेश काढा या मागणीसाठी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा राज्यभरातील शेतकरी वर्ग तुळजाभवानीच्या तुळजापुरामध्ये एकवटलाय। गेल्या 2 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। गणेश उत्सवामध्ये कोंडी टाळण्यासाठी मंडळाचे स्वयंसेवक सज्ज झाले आहेत। विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस हे स्वयंसेवक प्रमुख चौकांमध्ये उभे राहून पोलिसांना मदत करणार आहेत असं आश्वासनच गणेश मंडळांनी पोलिसांना दिलं आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे स्पीकरवरती लावण्यात येणारे लेझर बीम लाईटवरती बंदी घालण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी दहीहंडीपासूनच होणार आहे। जगभरात अनेक ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात वाढतेय। याबाबत भारतीय लोकांमध्ये भीती आहे। त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली। भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचं एकही प्रकरण समोर आलेलं नाहीये। मात्र या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील असं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय। भायखळ्यातील राणीच्या बागेमध्ये पेंग्विनच्या देखभालीचा खर्च यंदा वाढलाय। गेल्या 6 वर्षांमध्ये या कक्षातील पेंग्विनची संख्या 7 वरून 8 वर पोहोचली आहे। पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबर खर्चही वाढलाय। यंदा तब्बल 20 कोटी अंदाजित खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत। राज्यात आरटी अंतर्गत खासगी शाळांमध्ये रिक्त असलेल्या 25% जागांवरती प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। पहिल्या नियमित फेरी अंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत ही 8 ऑगस्टला संपली। त्यानंतर तब्बल 8 दिवसांनी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। येत्या 23 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रांची पडताळणी करत शाळेत प्रवेश घेता येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान यामुळे महिलांचा आनंद हा गगनात मावेनासा झालाय। दरम्यान भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सोन्याची राखी बांधली। वर्गणी काढत महिलांनी 3 ग्रॅमची सोन्याची राखी अजित पवारांना दिली आहे। सुप्रिया सुळे यांनी सतीश पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केलाय। यावेळी सतीश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना साडी चोळी आणि खास खानदेशी बिबड्या पापडाची भेट दिली आहे। यावेळी सतीश पाटलांकडून मिळालेली भेट हा माझा हक्क आहे अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे। 2 धर्मांमध्ये जाणून बुजून तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। यावेळी मुस्लिम समाजानं त्यांच्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलंय। ठेकेदार पद्धतीनं काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ग्रामविकास विभागासोबत असलेला करार संपुष्टात आल्यानं जिल्ह्यात 860 ग्रामपंचायतींची ऑनलाईन सेवा ठप्प झाली आहे। मात्र करार संपल्यानंतरही परिचालकांनी तब्बल 1.5 महिना मोफत सेवा दिली। मात्र आता करार संपल्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होतोय। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आता भाजीपाल्याच्या 800 गाड्यांची विक्रमी आवक झाली। त्यामुळे दर सुमारे 30 ते 40% कमी झाले। श्रावणामध्ये भाज्या स्वस्त झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। पुण्याच्या कर्वेनगरमधील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अभिनवच्या विद्यार्थिनींनी राखी बांधली आहे। आंबेगावच्या अभिनव एज्युकेशनल सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील एनएसएस विभागानं सलग 18व्या वर्षी आजी आजोबांसोबत राखीच्या नाजूक धाग्याची गुंफण करत रक्षाबंधन साजरा केला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये बंजारा समाजामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा तीज उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी तांडा कुंडाणे परिसरामध्ये बंजारा समाजाच्या महिलांनी एकत्र येत पारंपरिक लोकगीतं म्हणत तीज उत्सव साजरा केला। तीज उत्सवाच्या निमित्तानं महिलांनी डोक्यावर गणगौर घेत त्यांचं भावपूर्ण विसर्जन केलं।